किती होता, तुकोबरायांची उंची किती मोठी होती. मी मनाचं सांगणार नाही, संत आपल्याला सांगताय. महिला मंडळ ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा माझे गुरुवरे सांगत असतात. वारकरी संप्रदायाचा एक मुखवटा तयार केला जातो. त्या मुखवट्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर नाक आहे, डोळे आहे, कान आहे, तोंड आहे. अगदी त्या मुखवट्यावरचे जे डोळे आहेत, ते डोळे जर कोण असतील तर माऊली ज्ञानोबा आहेत. काय केलं, जगाला ज्ञानदान दिलं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. इतकं अगाध ज्ञान माऊली ज्ञानोबरायांचं. याच मुखवट्यावरती वाणी आहे. या वाणीची ताकद नामदेव महाराज त्यांनी कीर्तन करावं, त्यांच्या कीर्तनात जगाच्या मालकानं नाचावं, ही ताकद त्यांची होती. आणि याच मुखवट्यावरचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहे. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहेत. महिला मंडळ मी सांगत असते, माणूस दिसायला कितीही सुंदर असू द्या, कितीही देखणा असू द्या, कितीही गोरा असू द्या, पण नाकच जर बस स्टँड असेल, तुम्ही तुमचं चेक करा. घरी गेल्यावर करा, इथं नका करू. या वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबराया. या वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबराया. काय तुकोबरायांचं सामर्थ्य, काय तुकोबरायांचा अधिकार. त्यांचं नाव जरी घेतलं, तुकाराम तुकाराम नाम घेता प्रिय, नाम घेता प्रिय, नाम घेता प्रिय. तुकाराम 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 नाम घेता का पेयम. अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. आभाळा एवढी ज्यांची उंची ते जगद्गुरु तुकोबराया या ठिकाणी मानवी देहाला उपदेश करतायत.